चला तर आज आपण बघणार आहोत टोमॅटो आणि बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची। जशी गावाकडे पंक्तीला वांग्याची आणि बटाट्याची भाजी राहते ना, तशीच टोमॅटोची आणि बटाट्याची आज आपण भाजी बनवणार आहोत। घरी कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते। चला मग रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका। अशा नवीन नवीन रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील। फक्त तुम्ही सबस्क्राईब करायचं काम नक्कीच करा। त्याचबरोबर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून आणि बटाटा पण घेतलेला आहे एक, त्यावरची साल काढून बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या आणि टोमॅटोच्या उभ्या केलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि सुकं खोबरं पण घेतलेलं आहे थोडं। आता पुढची स्टेप बघू काय बनवायची। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आता हे काय करते, लसण आणि आलं मिक्सरच्या भांड्यात टाकून देते। खूप सोपी रेसिपी आहे, चटकीपट तयार होते। लोक बटाटा आणि वांग्याची भाजी बनवतात, आपण टोमॅटो आणि बटाट्याची भाजी बनवतो। एकदम चविष्ट लागते, गावाकडच्या सारखी पंक्तीला लग्नात मिळते तशीच। आता यामध्ये सुकं खोबरं आणि कोथिंबीर पण टाकून देते आणि मिक्सरला फिरवून घेते थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून। यामध्ये जास्त पाणी टाकले नाही, थोडं टाकले। आता फिरवून घेते। असं इथं करून तयार पण झालेलं आहे। आता पुढची स्टेप बघू काय बनवायची तर। आता इथे मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे, त्यामध्ये तेल पण टाकलेले आहे। आता तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायची मोहरी। मोहरी चांगली तुडतुडू द्यायची, आवाज आला पाहिजे। मोहरी तुडतुडली की त्यामध्ये टाकून द्यायचे लगेच जिरे। जिरे आणि मोहरी चांगले फुलू द्यायचे। मोहरी आणि जिरे फुललेली आहेत, नंतर आपण आलं लसणाची पेस्ट व सुक्या खोबऱ्याचं करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून द्यायचं। कमी गॅसवरच करून घ्यायचं, यामधला कच्चेपणा जाईपर्यंत। यामधला सर्व कच्चेपणा काढून घ्यायचा। नंतर यामध्ये टाकून देते लगेच टोमॅटो। टोमॅटो टाकल्याच्या नंतर यावर प्लेट झाकून घेते। टोमॅटो टाकल्यानंतर यावर थोडीशी प्लेट झाकून घेते 3 मिनिटासाठी फक्त। इथं 3 मिनिटं झालेले आहेत, प्लेट काढून घेते। टोमॅटो शिजलेला आहे थोडा थोडा। नंतर त्यामध्ये टाकून देते घेतलेला आपण बटाटा। बटाटा टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट। नंतर त्यामध्ये टाकून देते धने मसाला अर्धा चम्मच। नंतर थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच टाकून देते यामध्ये। आता मिक्स करून घ्यायचं हे सर्व।
नंतर आता थोडी अशी साईडला भाजी करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडंसं नकळत बेसन पीठ. यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं नंतर. कारण टोमॅटो एकड आणि बटाटा एकड होऊ नये त्यासाठी मी त्यामध्ये टाकून दिलेला आहे बेसन पीठ. नंतर त्यामध्ये टाकून ते पाणी. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये. आता इतका मी रस्सा करून घेणार आहे. आता तुम्हाला किती घ्यायचा आहे त्याच्यावरून ठरवा आणि यामध्ये पाणी टाका. पाणी टाकताना थोडं कोमट करून टाका. आता यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ पण. चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता यामधला बटाटा शिजेपर्यंत कमी गॅसवर बटाटा शिजून घ्यायचा आतमधला. आता आतमधला बटाटा शिजून घ्यायचा कमी गॅसवरच. इथे एक उकळी येऊन आपला असा बटाटा पण शिजून तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता तयार आहे आपली अशी भाजी. इथे अशी चमचमीत झणझणी तयार झालेली आहे बटाटो आणि टोमॅटोची रस्सा भाजी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.